चला मित्रांनो, आपण आता श्री नरेंद्र महाराज यांच्या इथे नाणीज मठ इथे आपण आलेलो आहे, प्रवेशद्वाराच्या इथे तुम्ही बघू शकता. आणि 2024 मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आज 1 तारीख आहे, तर आपण आता भेट देणार आहोत नाणीज मठ. चला, हे प्रवेशद्वार आहे. मस्त एरिया बघा झाडांचा. मित्रांनो, इथं आमचं नाव वगैरे नोंद करून घेतलेलं आहे आणि आता आम्ही पुढे जात आहोत. पैसे घेत नाही देते पैसे करा पैसे. हे बघा, हे पहिलं मंदिर आहे मस्त असं. आणि वर भजन वगैरे सुरू आहे, त्यामुळं भक्तिमय वातावरण झालेलं आहे. कोकणातील एक प्रसिद्ध असा मठ नाणीज मठ तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण आलेलो आहे आता. मित्रांनो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आता श्री नरेंद्र महाराज मठ म्हणजे नाणीज मठावर आलेलो आहे. आणि आपले मागचे 2 नाणीज मठचे व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाले, तर त्याबद्दल आपला आभार. आणि हा पण व्हिडिओ असाच चांगला होईल, प्रतिसाद चांगला मिळेल ही अपेक्षा करतो. तर आता आपण जून 1 आज तारीख 1 जून आहे, तर ह्या इथे आपण नाणीज मठाला भेट द्यायचं झालेलं आहे. तर खूप असं कोकणातलं प्रसिद्ध मठ आहे आणि शांत वातावरण आहे. चला आपण बघूया नाणीज मठ कसा आहे आणि कसा वाटतो व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन लोकांनी सबस्क्राईब करा, म्हणजे आपले असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला. पुढं पार्किंग आहे, तर या बाजूला असं पार्किंग आहे बघा. पार्किंगची फी किती आहे ते बघूया आपण. लोक वगैरे भरपूर आलेत. 20 रुपये सुट्ट्या. 20 रुपये का टोकन दिले बघा, असं टोकन देतात ते झाडाखाली पार्किंगला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी पार्किंगची व्यवस्था आहे. भरपूर जागा आहे बघा पार्किंगसाठी, त्यामुळं मोठमोठ्या बसेस वगैरे, कार्स वगैरे लावण्यासाठी पण जागा आहे. झाडं वगैरे पण आहेत बघा, एकच नंबर शांत वातावरण आहे. मित्रांनो, चला आपण जाऊया आता खाली नाणीज मठाकडे. या बाजूला काय विश्वकर्मा भांडारगृह आहे बघा, आणि अशा पायऱ्या आहेत, त्यावरून आपण खाली जात आहोत. चिऱ्यांचं सगळं बांधकाम आहे उत्कृष्ट असं. आणि मी आणि आमची फॅमिली असे आपण आलेलो आहे कोकणात. प्रत्येक वर्षी येतो आहे आणि प्रत्येक वर्षी आलो की ह्या मठाला भेट दिल्याशिवाय आम्ही जात नाही, कारण की इथं खूप असं शांत वातावरण आहे. तुम्ही बघू शकता, दंगा वगैरे काही नाही, पूर्ण शांत भक्तिमय वातावरण तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि बघूया आता प्रसाद वगैरे असला तर प्रसाद पण मिळू शकतो आपणाला. आणि असा हा भव्य मठ, त्या बाजूला बघू शकता असं जंगल आहे आणि असा आहे जंगलाच्या मधोमध असा भव्य मठ साकारलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या वेळेला कोण आलेले आहे, माझी मुलगी पहिल्यांदाच आलेली आहे कोकणात, मुग्धा. बा इकडे बा, ए हॅलो कर, हॅलो असं का नाही. तर गणपतीपुळ्यासाठी आपण देवदर्शनाला जात आहोत.
त्यासाठी मुलगीला पहिल्यांदाच, आता त्याला 1 वर्ष झालं, बर्थडे झाला त्याचा 19 मेला. तर 1 वर्षानंतर आपण तिला देवदर्शनाला घेऊन आलेलो आहे आणि आपण मठाच्या इथे आलेलो आहे बघा. प्रसाद सुरू आहे वाटतं. अशी बैठक व्यवस्था पण आहे बघा. चप्पल स्टँडवर हे ठेवले. मस्त वातावरण आहे. सगळीकडे झाडं वगैरे लावले भरपूर, त्यामुळं खूप मस्त असं शांत वातावरण आहे. झाडांमुळे इथं गारवा निर्माण होतं. इकडं पाण्याची वगैरे सोय आहे बघा. आणि ह्या बाजूला महाप्रसाद आहे. सकाळी 8 ते 12 वाजता आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 असं महाप्रसादाचं पास आहे. आणि इथं पास घ्यायचा आणि ह्या बाजूला असा महाप्रसाद. बघूया महाप्रसाद मिळाला तर. चलो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा असा भव्य मठ, खूप असा सुरेख मठ तुम्ही बघू शकता. मस्त गर्दी पण बऱ्यापैकी आहे. आता मे महिन्याच्या सुट्ट्या शेवट संपत आलेले आहेत, त्यामुळं प्रसाद घ्यायला जाणार होतो, पण आता पास बंद झालेत 12 वाजता. चला बघू, मिळालं तर मिळालं. आणि पुढं आम्ही गणपतीपुळे पण जाणार आहोत, त्यामुळे तर असा हा भव्य मठ तुम्ही बघू शकता. मस्त आहे, शांत वातावरण आहे. कोकणात आलं आहे की नक्की तुम्ही एक वेळ भेट देऊ शकता इथे. आणि शांतता आहे. तुम्ही आता इथं बघा झाडं हॉर्न वाजवून, म्हणजे एवढी पण आवाज जास्त होता कामा नये असं आहे. मस्त वातावरण आहे. मस्त असं लॉन वगैरे केलं आहे बघा. आणि हा असा शांत मस्त, याबद्दल पण गाड्याचं पार्किंग वगैरे आहे. मस्त वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता नानीज मठच्या इथे आलेलो आहे. आणि एखाद्या रथाची आकृती असते त्या टाईप असा हा मठ आहे. चाक वगैरे आहे बघा. आणि पुढं हत्ती ओढत आहेत असं हे केलं आहे. ह्या बाजूला 4 चाकं, 1 2 3 4 आणि पुढे हे बघा. बाहेर शूटिंग करू देतात, आत देत नाहीत. त्याबद्दल असं चप्पल स्टँड वगैरे आहे बघा. चप्पल स्टँड ठेवायला जागा वगैरे केले. मस्त मोठं आहे. लोकांना पाय भाजू नये म्हणून असं हे टाकले बघा. एक चांगली सोय केली आहे. डांबरी याच्यावर पाय चटके बसतात ना, त्यामुळे असं आपण आलेलो आहे मठावर. नानीज मठ. खूप शांत वातावरण आहे बघा. इकडं असं पूर्ण असं जंगलच आहे. आणि भाविक वगैरे आता भरपूर यायला लागले. सुट्टीचे दिवस आहेत. त्याबद्दल फणसही ठेवले बघा विकण्यासाठी. आंबे, फणस, कोकणी रानमेवा. आणि इकडे काय श्री क्षेत्र नानीज धाम, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान कार्यालय, ते हे कार्यालय आहे. बघू शकता. ऊन भरपूर आहे, त्यामुळे जर असं चटके बसायला आहेत पायाला. त्यामुळे भाविक पुढे दिसत नाहीत बघा. आता सगळे आत आलेत. हे असं मंदिर, आत प्रवेश नाही आहे, म्हणजे शूटिंग वगैरे काय करू देत नाहीत फोटो वगैरे, त्यामुळे फक्त बाहेरचंच शूटिंग आपण बघू शकतो. एक वेळ भर दुपार झालो आहे आम्ही 1 वाजता. बघा मित्रांनो, हे असं कार्पेट हातरले, त्यामुळे जरासं चालायलाच सोपं पडतं. तसं ते तापले.
ऊन भरपूर आहे कोकणात. आणि असा हा नानीज मठ मस्त आहे. ऊन भरपूर लागायला लागले. तर मित्रांनो, कोकणातील असा हा प्रसिद्ध मठ आहे, श्री नरेंद्र महाराज संस्थान यांच्या कार्यातून उभारलेला. आणि तुम्ही बघू शकता भव्य अशी मूर्ती श्री विष्णूंची वर आहे घोडावर. पायऱ्या वगैरे अशा मस्त. भाविक बघा दुपारी झाले तरी भरपूर आहेत. आणि या बाजूला असे हत्ती रथ ओढतात असे स्टॅच्यू आहेत, म्हणजे पुतळे उभे केलेत. असे 3 आहेत बघा टोटल, 1 2 आणि 3. असं मस्तपैकी सावलीसाठी केले. शांत आहे वातावरण. यावेळेला असे सिंह 2 सिंह आहेत बघा. आणि आत व्हिडिओ वगैरे किंवा फोटो वगैरे काढण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे मी विचारलं पण ते म्हणतात की नाही तसं काढू शकत नाही. पर्यटक वगैरे तुम्ही बघू शकता फोटो वगैरे काढण्यात व्यस्त आहेत. आणि पुढे एक संदेश मस्त लिहिला आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. म्हणजे तुम्ही पण जागा आणि दुसऱ्याला होत असेल तर तुमच्या हातून जेवढं कार्य होईल तेवढं करा, असं हे त्यांचं मत आहे. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता आत प्रवेश बंद आहे, नाहीतर मग आत गेलो असतो. मस्त आहे. हरण मोर वगैरे असे होते उभा केले तिकडे. मस्त वातावरण आहे. संध्याकाळी तर मस्त वाटत असणार. सिक्युरिटी वगैरे पण आहेत बघा. म्हणजे जर काय हे झालं तर सिक्युरिटी वगैरे फुल टाईट आहे. मस्त वातावरण आहे बघा, शांत असं. जरा ऊन आहे आता, त्यामुळे संध्याकाळी सकाळी मस्त वातावरण असणार आहे. ह्या बाजू 3 हत्ती, ह्या बाजू 3 हत्ती, असं रथाचं स्वरूप मठाला आहे. आणि वर श्री विष्णू गरुडावर आहेत असं दाखवलेलं आहे. मस्त मठ आहे, शांत वातावरण आहे. आता जरा वातावरण मस्त झालं जरा पावसाचं. ऊन वगैरे भरपूर होतं. यावर कार्यालय आहे, असं तुम्ही संपर्क वगैरे इकडे करू शकता. आणि ह्या बाजूला तुम्ही करू शकता मस्त असं हे केले पृथ्वी, आणि त्यावर ग्रह वगैरे दाखवले आहेत बघा. तुम्ही काय दिसत नाही असं, ते पावसाचं पाणी वगैरे येण्यासाठी केले. मस्त असं मोठं स्टेज आहे असा. आणि पुढे असं बसण्यासाठी पायऱ्या वगैरे केलेत बघा. चिऱ्याचं सगळं बांधकाम आहे. असा हा भव्य मठ. गर्दी तुम्ही बघू शकता, भरपूर गर्दी आहे. आणि आम्ही आता आंबा घाटातून आलो नव्हतो, अनुस्कर घाटातून आलो, कारण की आंबा घाटात काम सुरू आहे, त्यामुळे आम्ही दुसऱ्या मार्गे आलो. तर तुम्हाला यायचं असेल तर कोल्हापूर मार्गे तर आंबा घाटात पण येऊ शकता. रोडलाच असं हे नानीज मठ आहे, वर जर असं यायला लागतं. शांत वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता असा हा मठ, भव्य मठ आहे, नानीज मठ म्हणून.
आणि मस्त अशी रथाकृती आहे मठाची. पुढे असे या बाजूला 3 हत्ती, तिकडे 3 हत्ती आणि असे रथाकृती मठ आहे, बघू शकता. कोकणातील सुप्रसिद्ध असा मठ. आणि मठाच्या समोरच असं कोकणी रानमेळा म्हणजे फणस वगैरे विकायला ठेवलेलं आहे बघा. आंबे वगैरे पण आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही हे बघू शकता. या बाजूला सगळी सोय इथे केली आहे बघा. गार पण विकतात काहीतरी. आणि बैठक व्यवस्था पण तुम्ही बघू शकता. असं तिथे सावलीला मस्त केलेलं आहे. ऊन आता भरपूर आहे त्यामुळं सावलीसाठी थोडंफार. आणि या बाजूला नजारा बघा तुम्ही. मस्त असे जंगल दिसते तुम्हाला, पूर्ण झाडी. असा हा रोड आहे जिथून आपण आलो मगाशी. तिथं खाली तिथून येतो मेन रोडला. या बाजूला असं रस्ता पलीकडे जंगल आहे. आणि असा हा भव्य नानीज मठ. प्रत्येक वर्षी इथे येतो मी, व्हिडिओ बनवतो आणि तुमचा प्रतिसाद चांगला मिळतो. प्रत्येक वर्षी बनवत पण राहील व्हिडिओ. आता हा 2024चा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपण नानीज मठ इथे आलेलो आहे. आणि आपल्या मागच्या वेळेला जो व्हिडिओ केलेला तर त्यात प्रश्न विचारलेला की इथं राहायची वगैरे काय सोय आहे काय किंवा काय. तर इथं मी विचारलं तर इथं असे 3 निवास आहेत. भक्त निवास एक आहे, बुद्धी निवास आणि अजून एक निवास आहे. त्याचं नाव काय आता आठवण नाही मला, पण असे एक 3 निवास आहेत. तर तुम्हाला इथं राहायची वगैरे सोय मिळून जाईल, काय हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी वगैरे वेळ झाला तर इथं राहायला वगैरे भरपूर इथं सोय आहे तुम्हाला. आणि कॉस्ट पण जास्त नाही, 150 ते 200 रुपये या दरम्यान तुम्हाला कॉस्ट पडते राहण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही इथं राहायची पण सोय आहे, नक्की तुम्ही राहू शकता आणि इथला अनुभव घेऊ शकता. शांत असा भक्तिमय अनुभव तुम्ही घेऊ शकता. चलो, ह्या बाजूने मठाचा व्ह्यू मस्त दिसतो बघा. आता जर असं ऊन कमी झालं आता जर ढगाळ वातावरण आलं, मस्त असा व्ह्यू दिसतोय नानीज मठचा. खूप मस्त आणि भव्य असं मठ आहे. आणि लोक बघू शकता झाडांचं महत्त्व. एवढ्या उन्हात लोक झाडाखाली बसलेले आहेत विसाव्यासाठी. झाडं खूप महत्त्वाची आहेत त्यामुळं झाडांचं महत्त्व खूपच आहे. आणि याबद्दल असा प्रसादालय आहे, लोक प्रसाद घेऊन आले आहेत. आणि आमची फॅमिली इथे बसलेली आहे. तर मित्रांनो, कोकणात जोरात ऊन लागलेलं आहे. आता जून महिन्यात सुरू झालं आहे तर सुद्धा ऊन भरपूर आहे. पाऊस आता येईल, सुरुवात होईल. पण हे बघा, झाडाखाली आम्ही बसलो, शांत वातावरणात. असं प्रसादाचा सुरू होणार आहे. मागं बघू शकता इकडं असा प्रसाद आहे. तर लोक वेटिंगला थांबलेलं आहे. आणि झाडं वगैरे मस्त लावले आहेत त्यामुळे जर असं शांत वाटतं. आणि यावेळेला असा हा मठ. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा पायऱ्या कशा केल्यात बघा, म्हणजे चिऱ्यांच्या असे स्टेप बाय स्टेप केल्यात सगळ्या पूर्ण खाली लोकांना बसण्यासाठी. इथं कार्यक्रम वगैरे काय असला तर असं लोक इथं बसू शकतात. आणि झाडं पण लावलेली आहेत बघा. पावसाळ्यात तिथं भरपूर पाऊस असणार आहे कारण की कोकण आहे त्यामुळे. गणपतीपुळे एक 50-55 किलोमीटर आहे इथून. आता इथून आम्ही गणपतीपुळेला जाणार पुढे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही जेव्हा गणपतीपुळेला येतो दर्शन घ्यायला जातो तेव्हा इथे मठाला भेट देऊनच जातो. तुम्ही झाडे बघू शकता, मस्त अशी झाडे लावलेली आहेत. जरा गारवा उन्हातून मिळतो झाडांना. आणि ड्रेनेज सिस्टीम पण चांगली आहे, म्हणजे पावसाळ्यात पाणी सगळे पूर्ण असं खाली वाहून खाली सोडलं जाते. ही पद्धत पण चांगली केली आहे यांनी. पूर्ण लाल माती म्हणजे चिऱ्यांचं सगळं आहे बघा. आणि पुढे तुम्ही बघू शकता भव्य असा स्टेज जिथं कार्यक्रम वगैरे होतो सगळा. आणि मी कधी कार्यक्रम आलेलो नाही पण असं इकडं लोक वगैरे सगळी बसू शकतात. एवढी बैठक व्यवस्थाचं भरपूर बैठक व्यवस्था आहे. या बाजूला पण आहे बघा. आणि असा हा
स्टेज आहे आणि सेंटरला सूर्य वगैरे असले केले बघा, मस्त वाटतं. असा हा स्टेज आहे आणि पुढं असं जंगल मस्त वातावरण आहे तुला. आणि असा हा पुढे नानीज धाम म्हणजे नानीज मठ. आणि मित्रांनो, जर नानीज विषयी काय माहिती असेल तर पुढच्या वेळेला मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे नानीज गावामध्ये काय आहे किंवा काय काय बघण्यासारखं किंवा काय. तर प्रत्येक वर्षी मी इथे येतो, तर नानीज गाव किंवा आसपासचा परिसर तुम्हाला काय जर पाहिजे असेल तर व्हिडिओ मी बनवत जाईन. पुढच्या वेळेला जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच बनवेन. मी कोल्हापूरचा आहे. तर असा हा तुम्ही बघू शकता नानीज मठ. आणि या बाजूला असा हा स्टेज, मस्त लॉन वगैरे केले बघा.